रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव. आज आपण अशा बागेमध्ये आलेलो आहोत. ह्याची पार्श्वभूमी जर सांगायची म्हणलं तर अत्यंत बिकट परिस्थितीतनं डाळिंब लावलेलं, डाळिंबाचं उत्पन्न घेतलं होतं. पण कसं असतं, कष्ट करायची शेतकऱ्याची खरंच तयारी असते, पण त्या कष्टाला योग्य मार्गदर्शनाची आणि प्रामाणिकपणाची गरज असते. शेतकरी मित्रांनो, मी मुद्दाम शब्द वापरतोय प्रामाणिकपणा, कारण आपल्या या शेतकरी बंधूचं कष्ट एवढं प्रामाणिक आहे, कष्ट एवढं प्रामाणिक आहे, एखाद्या लेकराला आपण जेवढा जीव लावतो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त जीव यांचा ह्या बागेवर आहे. म्हणजे उठलं की बागत, झोपताना बाग, म्हणजे फक्त बाग बाग बाग. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एवढं प्रेम आपला शेतकरी जर आपल्या या पिकावरती करत असेल तर त्यातनं आपल्याला उत्पन्नसुद्धा तसंच निघलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपण देतो तेवढं आपल्याला मिळालं पाहिजे. अशा या कष्टकरी, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकरी बंधूची आपण कहाणी किंवा एक यशोगाथा म्हणतो, ती यशोगाथा आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. ह्यांना अडचणी काय आल्या, ह्याच्या अगोदर जे भार धरलं होतं त्यामध्ये अडचणी काय होत्या आणि आता परिस्थिती काय, ही सगळं आता आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया. तर नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल रामचंद्र कदम. का तुम्हाला रामा ॲग्रोटेकची ओळख कशी झाली? रामा ॲग्रोची ओळख आमच्या शेजारी गाव पुळूद, हां त्या पुळूद गावामध्ये हां हे रामा ॲग्रोटेकचे म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला त्यांनी दिलतं त्यातनं तुम्हाला रामा ॲग्रोटेकची ओळख झाली. आणि रामा ॲग्रोटेकचं ते ह्याच्यामध्ये पोखरापूरमध्ये जे कार्यक्रम होता, शेतकरी मेळावा होता, त्या मेळाव्यात मी सीताराम जाधव हां यांची गाठ घेऊन हां म्हणजे तुम्ही तिथं कार्यक्रमासाठी आलो. हां, तुम्हाला कार्यक्रमाला येण्यासाठी काय, म्हणजे त्याच्या पाठीमागे उद्देश काय होता तुमचा? डाळिंबे बाग माझी फेल गेलेली होती. हां. सप्टेंबर भार. बर. आणि मला काय सुचत नव्हतं हां. काय करावं. हां. त्या हेतूतनं मी रामा ॲग्रोटेकची चर्चा करण्यासाठी गेलो होता, तिथं आलता तुम्ही. हां. त्यावेळेस तुम्हाला त्या शेतकरी मेळाव्यातनं रामा ॲग्रोटेक बद्दल काय काय माहिती मिळाली? रामा ॲग्रोटेकची पूर्ण माहिती त्यांनी दिली. हां. त्यांचे प्रोडक्ट दाखवले. हां. प्रोडक्ट दाखवल्यावर तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद झाला. बर. आणि संवाद झाल्यानंतर त्यांचे मेन सर भुजबळ सर यांच्या संग आमची चर्चा झाली. बरोबर. मग चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात प्लॉटवर आल्याशिवाय काय बघता येणार नाही, म्हणून काय सांगता येणार नाही असं सांगितलं. बरोबर. मग दुसऱ्याच दिवशी सीताराम जाधव सर हे आमच्या प्लॉटवर नळीला आले. बरोबर. नळीला आल्यानंतर त्यांनी सर्व बाग फिरून बघितल्यानंतर त्यांनी थोडी माहिती, म्हणजे तुम्हाला काय करायचं काय नाही हे नियोजन सगळं सांगितलं. बरोबर. आणि ती बाग पूर्ण फेल झालेली असताना त्यांनी आम्हाला आधार देऊन रामा ॲग्रोचे प्रोडक्ट थोडे वापरत त्यांनी बाग उत्कृष्ट दर्जाची आता सध्याला आणलेली आहे. बरोबर. आता ही चित्र आज आपल्याला इथं बघायला मिळते. पण तुमचं एक म्हणणं होतं, ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुमच्या बागेमध्ये आलतो त्यावेळेस तुमचं एक म्हणणं होतं की जसं व्हिडिओत बाग होती तशी मला आपली बाग करायची आहे. बरोबर. ही जी शब्द तुम्हाला त्या दिवशी मी सांगितला होता की जशी व्हिडिओत बाग आहे तशी तुमची येणार, म्हणजे येणार का? त्या शब्दात बदल झाला का? नाही झाला. तुम्हाला आता तुमच्याकडे अनुभव आहे, म्हणजे एक तुम्ही किती वर्षापासून डाळिंब शेती करताय? आज तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष आहे. 3 वर्ष झालं तुम्ही डाळिंब शेती करताय. तुम्हाला ह्याच्या अगोदर जे 2 भार धरलं होतं तुमचं, त्यात आताच्यात काय बदल वाटतंय? फार बदल वाटतंय. काय म्हणजे अडचणी काय आल्या त्यावेळेस, किंवा सेटिंग व्यवस्थित होत नव्हतं. हा, सेटिंग झालं तर फुल गळ होत होते. बर. सेटिंग अवस्थेत यायचं आणि गळून जायचं. बर.
अशा पद्धतीनं 2 वर्ष आम्ही अडचणीत काढलं बर आणि तेलकटचा प्रभाव जरा थोडा जास्तच. सुरुवातीला तेलकट त्या लाल ह्याच्यावर तेलकट येत होतं. सेटिंग अवस्थेतच तेलकट येईल. बरोबर, म्हणजे आता तसलं काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही. काय नाही. ठामपणे सांगू शकता तुम्ही? हो, खात्रीनं खात्रीनं बागत येऊन बघा तुम्ही. बघायचं. बरोबर, म्हणजे आता बघा शेतकरी मित्रांनो, रामारोडेची ओळख कशी झाली. रामारोडेमध्ये यायचं कारण म्हणजे रामारोडे फक्त मोबाईलवर किंवा एक माहिती होतं, रामारोडे कंपनी आहे किंवा प्रोडक्ट माहिती होती, पण सगळी माहिती नव्हती. ज्यावेळेस त्यांनी आले त्यावेळेस शेतकरी मेळाव्यातनं त्यांना माहिती मिळाली, त्याच्यानंतर संपर्क झाला, मी प्लॉटवर आलो आणि त्यांना मार्गदर्शन केलं. तुम्हाला मार्गदर्शनामध्ये काही कमी वाटते का? काय सुद्धा कमी नाही. काय सुद्धा कमी नाही. बरं, आतापर्यंत तुम्ही हे असं 2 वर्षात तुमचं प्रत्येक वेळेस तुम्ही आल्यावर तुमचं म्हणजे खरंच मी मगाशी जी एक शब्द वापरला की लेकरापेक्षा सुद्धा जास्त जीव तुमचा आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला कसं असतं की तुम्ही जे कष्ट करता त्याला प्रामाणिकपणा, योग्य मार्गदर्शनाने प्रामाणिकपणा, ह्या 2 गोष्टीची गरज असते. आज तुम्ही एक वेळेस लेकराकडे कमी लक्ष देताय, पण इकडं लक्ष देताय. आणि ह्यात तुम्हाला 7 कुणाचे? 7 रामागरोटे. आमची तर हाय खात्री, पण औषध जसं सोडल तसं प्रोडक्टचं रिझल्ट येत गेला आणि चांगलं दिसायला लागलं. पण तुम्हाला ह्यात सगळ्यात महत्वाची 7 कुणाचे, जे तुमच्या आयुष्यभराची जोडीदारी नाही हाय, त्यांची 7 आहे. तुम्ही त्यांना इथं बोलवा, कारण ती तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पहिल्यापासून ज्या दिवशी मी बागात आलो त्या दिवशीपासून आतापर्यंत प्रत्येक वेळेस त्यांचं सुद्धा तुमच्यापेक्षा थोडं लक्ष बारीक त्यांचं जास्त आहे. आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलू. आता शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या आता इथं म्हणजे आई समान माता समान आई या ठिकाणी आता आपल्या आहेत. खरंच ज्या दिवशी मी पहिल्यांदा बागात आलतो त्यांची बागेबद्दलची तळमळ जास्ती ना ती मग आमच्या लक्षात आली. त्यावेळेस ठरवलं होतं की खरंच या बागामध्ये पाऊल ठेवला त्या दिवशीच ठरवलं होतं ही बाग आपल्याला काही पण करून सक्सेस करायची आहे. आणि आज मी ही बाग रामारोड्याच्या माध्यमातून सक्सेस झालेली आहे. तर तुम्ही सांगा की ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस जे मी इथं आल्यानंतर आपण बाग एकत्र फिरतो, तुम्हाला समाधान वाटतंय का बागात आल्यावर? 100% समाधान वाटतंय. हे 2 वर्ष तुम्ही सुद्धा काम केलेलं आहे बागात. तुम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे पहिल्याच्या आधी भार धरलेला आहे, त्याचा अनुभव आणि आताच्या अनुभवात तुम्हाला काय बदल वाटतो? लय फरक. काय म्हणजे त्यावेळेस काय अडचणी आल्या त्या, आता काय अडचणी येत्या? तेलकट येत होतं, भरपूर सेटिंग होत नव्हतं. 40-35 होत होतं. आता किती आहे? 150 पावणे 200 सेटिंग आहे. आता तुम्हाला वाटलं होतं का बाबा खरंच एवढं सेटिंग होईल का आपल्या बागात? नाही हो, वाटत नव्हतं. आता झालंय. आता काय वाटतंय बागात बघून? शांत वाटतंय, बरं समाधान वाटतंय. म्हणजे जेवढं पहिलं तुम्ही बागाकडे जपत होता, बागाला किंवा जेवढं बागावर तुम्ही प्रेम करत होता, त्याला जीव लावत होता, तेवढा जीव आता काय म्हणजे त्यात तुम्हाला असं काय वाटतं का बाबा खरंच आपण जी जीव लावला ह्या झाडाशीला, कारण ही सुद्धा आपली लेकरच आहे ती, जशी तुमची लेकर आहे ती, त्या पद्धतीनं तुम्ही ह्यांना जीव लावताय, तर झाड आपल्याला त्या पद्धतीने माघार देतंय का? 100% देते. तुम्ही रामारोडेचे आतापर्यंत कुठली प्रोडक्ट वापरले ते? रामागरोटे आतापर्यंत 2 शेड्यूल झालेले आहेत. हा, पण कुठली? स्पेशल, रूट मॅजिक, पुन्हा सायझर. तुम्हाला बायोसृष्टी बरोबर. तुम्हाला डाळी स्पेशल सोडल्यानंतर काय रिझल्ट जाणवला? त्या झाडावर काळोखी आली. झाडावर काळोखी मध्ये आले आणि कळी व्यवस्थित सुटली. म्हणजे फ्लावरिंग सेटिंग व्यवस्थित झालं तुमचं. रूट मॅजिक दिल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? मुळी पांढरी मुळी. आपण कुठल्या जरी प्लॉट मध्ये आता कुठल्या जरी झाडात बघितलं तर पांढरी मुळीची संख्या जास्त आहे. बरोबर, म्हणजे पांढरी मुळी आपली ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर आणखी असं एक तुमच्या मनात ही होतं की आता ही जी तुमचा जी बेल्ट आहे, ही जी भाग आहे, ह्याच्यात डाळिंबचे शेतकरी आहेत बरोबर, बऱ्यापैकी आहेत. ह्या शेतकऱ्याच्या आणि तुमच्यात काय तुलना केली तर काय तफावत काय आहे त्यांच्यात आणि तुमच्यात? त्यांच्यापेक्षा आपल्या ह्याच्यामध्ये बागेमध्ये झाडावर संख्या जास्त आहे डाळिंबाची. डाळिंबाची संख्या जास्त आहे आणि त्या डाळिंबाला चकाकी, शायनिंग आणि जास्त प्रमाणात सेटिंग बरोबर. आता ही आपण एक टार्गेट ठेवलं होतं की आपल्याला ही झाडं किती आहेत आपली? 960 आहेत. 960 आहेत. आपल्याला
किती तुमचं एक उत्पन्न तुम्हाला किती अपेक्षित उत्पन्न होतं? मला 10 टनाचा अपेक्षा. 10 टन. आता काय वाटतंय बागाकडे बघितल्यावर? आता बागाकडे बघितल्यावर कमीत कमी 1.5 कॅरेटला माल तुटेल. 100% 100 100% तुटणार. बघा शेतकरी मित्रांनो, ही कॉन्फिडन्स आहे की जी प्रोडक्ट वापरली ती ह्या प्रोडक्टचं खरंच त्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे हे एक डाळी स्पेशल असेल, ती सोडल्यावर काय आपल्या झाडामध्ये बदल होते, त्याच्यानंतर हे रूट मॅजिक असेल, रूट मॅजिक सोडल्यानंतर आपल्या झाडामध्ये काय बदल होते हे ह्याने स्वतः अनुभवलेलं आहे. ही बाग या ठिकाणी आपण आज कशा प्रकारे सेटिंग झालेली हे आता बघू शकतो. आता ही आता सध्या आपण सेटिंग मधून आता फुगवण अवस्थेत आहे. फुगवण अवस्थेत. हा, आता साधारणतः आपलं 26 जानेवारीला आपलं इत्रेलचं आहे. हा, आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे साधारणतः आज बघायला गेलं तर 3 महिने इत्रेल मारून आज 3 महिने कंप्लीट आहेत. म्हणजे 2.5 महिने बागाला आपल्या झालेलं आहेत. 2.5 महिन्यात झाडावरती आपण बघू शकतो 100+ म्हणजे 150-200 फळं आपल्या बागावर आता आहेत. आपल्याला एवढी ठेवायची नाहीत, आपण कमी करायचे. आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी मेंटेन करायच्यात. तुम्हाला काय वाटतं, जरी आपण कमी केलं तरी आपण क्वालिटी आणणार का मालाला? आणणार 100% आणणार. 100% कशाच्या माध्यमातून? रामाग्रो. रामाग्रो. म्हणजे एवढा विश्वास तुम्हाला? विश्वासच आहे, 100% विश्वास आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपलं प्रोडक्ट ह्या बागाला चालू आहे ते सृष्टी आणि सायझर म्हणजे फुगवण अवस्थेमध्ये चालू आहे. आतापर्यंत आपण तुम्हाला तेलकट तुम्ही म्हणला की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट आता की सध्या वातावरण खराब आहे, एकदम खराब वातावरण आहे. तेलकटचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्हाला आसपासच्या शेतकऱ्याचे फोन येतात किंवा तुम्ही जाऊन बघता. हा, तिथं तशी परिस्थिती त्यांच्यात आणि आपल्यात काय बदल आहे आता? निमकरण चांगला आहे. निमकरण चांगला आहे. किती स्प्रे झालं आतापर्यंत? आतापर्यंत हे तिसरा स्प्रे. तेलकट हाय कुठं? काय सुद्धा नाही, कुठं सुद्धा नाही. जे आधी तुम्हाला 2 वर्षापूर्वी येत होतं ते कळी अवस्थेत म्हणजे तुमच्या चॉकलेटी अवस्थेत येत होतं, बरोबर? येत होतं. आता तुम्हाला अजिबात तेलकट आपल्या बागामध्ये कुठंच नाही. आसपास शेतकरी आहे, तिकडं हाय, शेजारी आहे. म्हणजे आपल्या भागात त्यांच्यात कळी अवस्थेत आहे. तर आज सेटिंग अवस्थेत आहे. आज आपण आपला जे सेटिंग होऊन आपण आता फुगवण अवस्था आपली चालू आहे. आता आपल्या हिरव्यात माल आपला चाललेला आहे, कलर बदला लागलाय आता. तर आता आपण शेतकरी मित्रांनो, जसे यांनी सांगितलं असं की खरंच प्रत्येक गोष्टीवर किंवा प्रत्येक ठिकाणी अडचणी येत गेल्या, त्या अडचणीवर आपण वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं. त्यांच्या प्रामाणिक कष्टाला खरंच प्रामाणिकपणे राम ॲग्रोटेकनं साथ दिली आणि आज हे नंदनवन आज यांच्या बागामध्ये फुललेलं आहे. हे घरासमोर आहे. शेतकरी मित्रांनो, आवर्जून मला गोष्ट सांगावीशी वाटते की पहाटे 5 वाजता उठल्यानंतर पहिला राऊंड ह्यांचा बागामध्ये असतो. संध्याकाळी झोपताना सुद्धा बागातनं एक चक्कर मारायची किंवा ज्यावेळेस येईल त्यावेळेस फक्त आणि फक्त बाग. म्हणजे ही जी 2 माणसं आहेत की खरंच कुटुंबाचा आधार असतं. जसं आई वडिलांना आपला आधार असतो, आपल्या लेकरांना आधार असतो, तसंच ह्या बागाला खरं ही 2 आई वडीलच आहेत ह्या झाडाची. मला ही सांगायचं वाटतं कारण मला माहिती आहे ह्यांची तळमळ. प्रत्येक वेळेस आम्ही आल्यानंतर ह्यांचं बागाबद्दलचं बारीक निरीक्षण, म्हणजे कुठल्या झाडाला काय झालंय, कुठल्या झाडावर कसं फळ आहे, कुठल्या झाडाला किती फळ आहेत, ही सुद्धा त्यांना एवढं म्हणजे ॲक्युरेट तंतोतंत माहिती आहे. म्हणजे त्यांचा अभ्यास तिथला किती आहे. शेतकरी मित्रांनो, बघायला गेलं तर खरंच शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करतो, पण त्या प्रामाणिक कष्टाला कोणाची तरी आधाराची गरज असते, कोणाला तर साथीची गरज असते. ती राम ॲग्रोटेक आज साथ देते आणि असं एक डोळ्याचं पारणं फेडणारं चित्र जगासमोर उभा करतंय. तुमचं एक राम ॲग्रोटेक आणि तुमचं एक टार्गेट होतं किंवा तुम्हाला एक वाटत होतं आत्ता तुमच्या भागात अशी बाग आहे का? नाही, अजिबात नाही. जे आसपासचे मोठे बागायतदार नाहीत त्यांचे, पण ती इथं आल्यानंतर त्यांना काय वाटतंय? ते कसं झालं, काय झालं विचारतात. म्हणजे रामा ॲग्रोची करामत. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक काही करू शकतं हे जिवंत उदाहरण आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणजे ती आसपासच्या आता जे बागायतदार आपल्या बागात येते आल्यानंतर त्यांना काय वाटतंय? आनंद वाटतंय, समाधान वाटतंय, चांगलं आहे म्हणतात. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खरंच म्हणतात की वावटळीत दिवा लावायचं काम खरंच राम ॲग्रोटेक करतं. खरंच हारलेल्या, दमलेल्या, खचलेल्या बळीराजाला आधार देण्याचं काम आज राम ॲग्रोटेक करत आहे. ते प्रामाणिकपणे करत आहे. अशीच बाग शेतकरी मित्रांनो, तुमच्या बागामध्ये तुम्हाला अशी क्रांती घडवायची असेल, असा बदल घडवायचा असेल तर तुम्ही अवश्य राम ॲग्रोटेकची उत्पादनं खात्रीशीर उत्पादन. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, खरंच प्रत्येक प्रोडक्टचं त्यांनी खरंच अभ्यास केलेला आहे आणि अनुभव घेतलेला आहे. म्हणजे फक्त मी राम ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरतोय
रिझल्ट हाय म्हणून वापरतो, ह्यापेक्षा मी रिझल्ट प्रत्येक प्रोडक्टच्या डोळ्यानं बघतोय आणि त्याच्यावर अभ्यास करतोय, ही म्हणायचं खरा शेतकरी, म्हणजे हाडाचा शेतकरी जे म्हणतो ना आपण, तसं आपल्याला हे चित्र ह्यांच्या बागामध्ये किंवा आपल्या हे शेतकरी बंधूमध्ये आपल्याला बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, हा आपला या बागातला पहिला व्हिडिओ आहे सेटिंग अवस्थेतला. आपण दुसरा व्हिडिओ ज्या वेळेस याचा काढल त्यावेळेस आपण ह्याची क्वालिटी काय असेल, ह्याची साईज काय असेल, ह्याची क्वांटिटी काय असेल, ह्याची ग्लिचिंग काय असेल, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला दुसऱ्या भागामध्ये या भागात याच ठिकाणी उभा राहून आपण त्याचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ घेणार आहे आणि हार्वेस्टिंगच्या अगोदरचा सुद्धा आपण या भागामध्ये व्हिडिओ घेणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची बाग तुम्हाला तुमच्या शेतामध्ये फुलवायची असेल तर 100% तुम्ही रामारोडेशी संपर्क साधा. हां, रामारोडेचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, तो सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही आजच सबस्क्राईब करा. फेसबुकचं पेज आहे रामारोडे नावानं, ते पेज तुम्ही फॉलो करा. त्याच्यानंतर इंस्टाग्रामला रामारोडेचं पेज आहे, रामा ॲग्रोटेक ऑफिशियल म्हणून त्याची आय डी आहे, ते तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ योग्य मार्गदर्शन प्रॉपर माहितीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचल आणि तुमच्या शेतीमध्ये सुद्धा असाच प्रकारचा आमूलाग्र बदल घडेल. तुम्ही 100% रामारोडेची खात्रीशीर प्रोडक्ट वापरा. तर रामकृष्ण हरी, धन्यवाद.